अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललंय। शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकने आल्याचं सांगण्यात आले, मात्र त्यानंतर सकाळीच फॉरेन्सिकची टीम आणि पोलिसांचं पथक तिच्या घरी दाखल झालं। फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली। जर शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं जात असेल तर फॉरेन्सिकची टीम आणि पोलीस तिच्या घरी का आले? त्यांनी तिच्या घरात का तपास केला? तिचा मृत्यू संशयास्पद आहे का, असे सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आणि याच सगळ्याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असं सांगण्यात येते, मात्र फॉरेन्सिकची टीम तिच्या घरी झाली, त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सध्या तिचं पोस्टमॉर्टम कशा पद्धतीने केले जाते? पोलिसांकडून काही अधिकृत माहिती समोर आली का? नक्कीच आपण त्याला थेट दृश्य पाहूया। इथे शेफाली राहत होती आणि 11 मजल्यावर याच इमारतीत राहत होती आणि काल रात्री तिला हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झालाय असं आता प्राथमिक माहिती समोर येते। परंतु त्या मृत्यूनंतर पोलिसांची एक टीम आणि फॉरेन्सिक टीम इथे आली होती, त्यांनी चौकशी केलेली आहे। त्याचबरोबर जवळपास 14 जणांनी त्यांनी चौकशी केलेली आहे। त्याच्यामध्ये तिचा पती असतील, घरात काम करणारे लोक असतील, ड्रायव्हर असतील, चौघांची त्यांनी चौकशी केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे असं म्हटलं जातं की हार्ट अटॅक आलेला आहे, हृदयविकार झटक्याने तिचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे पोलिसांनी अशा प्रकारे चौकशी केल्यामुळे एक संशय वाढलेला आहे, गूढ कायम झालेला आहे। या मृत्यूच्या मागे नक्की काय आहे ह्याचा तपास आता पोलीस करत आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही वेळातच येईल आणि त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर नक्कीच जी काही कारणं आहेत ती समोर येतील। त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व एक प्राथमिक माहिती समोर येते का सैफ अली खान ही व्यायाम करायची, योगा करायची, ती फिटनेसवरती खूप जोर द्यायची। असं असताना आणि तिला कोणताही हृदयाशी कनेक्टेड असं कोणत्याही गोळ्या तिच्या सुरू नव्हत्या, त्यामुळे असं अचानक कसं झालं हा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर ती कसला ड्रग्स घ्यायची का, स्टेरॉइड घ्यायची का, किंवा मग यंग एंटीजिंग जे औषध असतं ते घ्यायची का, त्याचे साईड इफेक्ट आहेत का, हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशयाचा म्हणजे तिचा जो नवरा आहे पराग, तो सकाळी जेव्हा हे सर्व घडल्यानंतर सकाळी आपल्या कुत्र्याबरोबर इथे एकदम रिलॅक्स म्हणून फिरताना दिसला। त्यामुळे एकंदरीतच ह्या सर्व गोष्टी पाहता तिचं गूढ आहे जे तिच्या मृत्यूच्या मागे ते वाढलेलं आहे। एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ह्या सर्व गोष्टीवरती। त्यामुळे एकंदरीतच आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पोलिसांची भूमिका काय आहे, चौकशीमध्ये काय निष्पन्न होते, हे सर्व पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच कपिल, फॉरेन्सिक टीमने सुद्धा तपास केलेला आहे, त्यामुळे त्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेमकं काय सांगतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।